आहे. नक्कीच विनंती असेल सन्मान्य अल्पेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभाचे त्यांना सुपूर्द करण्यात येतोय. सागर गोळवी कॅश प्राईजची यावीस भरमार पाहायला मिळाली होती. संघ परास्त झाला आणि नक्कीच सन्मान्य सुदर्शक नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि संपूर्ण टीमला देखील कॅश प्राईज नक्कीच 2000 रुपयाचं सन्मान्य सुजाता कल्पेश मस्के यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे संपूर्ण टीमला. आणि नक्कीच कार्तिक मस्के यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद आभार. चला या स्पीडअप करा. बघा या चालू असलेल्या सामन्यामधील जो संघ विजय ठरेल तो फाईट करेल जय जोटिंग देवरुंग या संघासमोर. देवरुंग संघ आपण उपस्थित असाल तर नक्कीच रिपोर्ट करा. यस नक्कीच आलंय आपलं देखील स्वागत आजच्या दिवसामध्ये. याच दरम्यान सन्मान्य उत्तम पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपली विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि याच दरम्यान सन्मान्य किशोर पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि नक्कीच जशीच मॅचला सुरुवात होईल या ऐकूया नक्कीच व्हॉइस ऑफ केवनी करूया परिवर्तन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करेन उमेश पाटील सरांना. धन्यवाद. तर महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात होत आहे. शेलुमाता ओव्हल जसमित 11 भावाले बी नाणेफेक जिंकलेले ओव्हल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. योगेश भालेकर सूरज केने. पहिल्या चेंडूवर एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात मिळत आहे भावाले संघाला. गोलंदाजीची धुरा नेहमीप्रमाणे आतिश भांबरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. आता स्ट्राईकला असतील योगेश भालेकर. मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये या खेळाडूकडून झालेली आहे. आतिश भांबरे योगेश भालेकरसाठी सुरेख असा चेंडू पायावर आदळतोय. प्रश्न विचारला होता अंपायरला. एक धाव मात्र लेग बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा भावाले संघासाठी. दोन्ही धावा त्या लेग बाईटच्या झालेल्या आहेत. लेग बाईटच्या स्वरूपात झालेल्या आहेत भावाले संघासाठी. मागचा सामना आपण बघितला फर्स्ट सेमीफायनल होता. काही खेळ तिथे दाखवला पिंपलास संघानं आणि दिमाखा तिथे फायनलमध्ये प्रवेश केला. सूरज केने आता स्ट्राईकला असतील. 3 षटकांचा सामना आहे. या सामन्यानंतर जय जोटिंग देवरुंग या संघाने तयार राहायचं आहे. विजयी संघाशी आपल्याला 2 हात करायचे आहेत. आतिश भांबरे अतिशय सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा शरीरावर आदळतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी होते पहिल्या ओव्हरमध्ये आतिश भांबरे यांच्याकडून. कारण मागचे 2 सामने जर बघितले तर या 2 फलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासूनच आक्रमण चढवलं होतं. पण या ओव्हरमध्ये मात्र शांत ठेवण्यात आलेलं आहे. तर व्यासपीठावर उपस्थित या सामन्याला भेट देण्यासाठी आलेले आमचे उत्तमजी पाटील उपस्थित आहेत. तर मी विनंती करीन हितेश पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद.
तर षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 9 आणि सोपान गुलवी याचकडून भावाली संघासाठी प्रत्येक षटकार चौकारासाठी इथे 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अतिशय इकॉनॉमिक षटक होतं, पण शेवटच्या चेंडूवर इथे षटकार लगावला योगेश भालेकर याने आणि 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या आहेत भावाली संघाच्या. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यस्मित 11 भावाली बी हा संघ. तर गोलंदाजीसाठी क्रमांक 2 चे षटक घेऊन उज्ज्वल पाटील आलेले आहेत. 3 षटकांचा हा सामना आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो जय झोटिंग देवरुंग या संघाशी त्याला 2 हात करावे लागतील. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे उज्ज्वल सूरज केनेसाठी. यावेळेस मात्र चेंडू उचललाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक यतीन मडवी चेंडू खाली आले होते, परंतु चेंडू सीमारेषेबाहेर आणि हा येतो एक चौकार. सूरज केनेला इथे जीवनदान मिळालेलं आहे आणि जीवनदानाबरोबर 2 जीवनदान सूरज केनेला या सामन्यामध्ये मिळत आहेत. आणि यतीन मडवी यांच्याकडूनच झेल सुटला होता दोन्ही वेळेला. मला वाटतं यतीन मडवी यांच्या चेंडू मागेच लागलेला आहे का काय. पुन्हा एकदा उज्ज्वल सूरज केनेसाठी धावसंख्या झालेली आहे ती 13. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे, अतिशय सुरेख असं ड्राईव्ह. चांगले क्षेत्ररक्षण आतिश भांबरे यांच्याकडून फक्त 1 धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14. बिनबाद 14. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना असेल. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. शेलूमाता वॉल विपक्ष जस्मित 11 भावाले बी. पुन्हा एकदा उज्ज्वल पाटील राईट आर्म राऊंड विकेट योगेश भालेकर साठी. योगेश भालेकर इथे मात्र चेंडू उचललाय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राकडे. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 16. पुन्हा एकदा उज्ज्वल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर योगेश भालेकर साठी. योगेश भालेकर अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू आहे भवाली बी संघाचा. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव पूर्ण. नक्कीच बॅकअपसाठी कोणी जर असता तर नक्की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता. लेग पाईसचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या होती ती 17. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटकट आहे. उज्ज्वल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सूरज केनेसाठी. 2 जीवनदानांच्या सहाय्याने सूरज केने मैदानात खेळत आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 चौकार आलेला आहे. 5 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. 6 धावा बनवलेल्या आहेत. इथे मात्र चेंडू उचललाय, पुन्हा एकदा झेल सुटतोय. शॉर्ट मिड विकेटला असलेला खेळाडू याला जो झेल काही घेता आला नाही. इथे मात्र पुन्हा एकदा गचालचं क्षेत्ररक्षण, डिसाल क्षेत्ररक्षण. 2 धावा बहाल केलेल्या आहेत सूरजसाठी. आतापर्यंत 3 झेल सूरजचे सोडण्यात आलेले आहेत. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून मोठा फटका सूरज केने याच्या बॅटमधून आलेला नाही आहे. फक्त 1 चौकार आलेला आहे. 3 जीवनदान त्याला मिळालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला उज्ज्वल पाटील याचा. समोर आहे फलंदाज सूरज केने.
उज्ज्वल पाटील तो सूरज केने. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. धावा धावबळकावर लागलेले आहे. तर नशिबाचा चौकार इथे मात्र सूरज केने याच्यासाठी आलेला आहे. कॉन्फिडन्स नव्हता शॉटमध्ये, परंतु नशिबाचा बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला होता यष्टीरक्षकाच्या मागे. आणि 4 धावा मात्र संघासाठी मिळालेल्या आहेत. 4 धावांची संघाची धावसंख्या होते 23. शेवटचा आणि अंतिम षटक वैभव पाटील आले आहेत अंतिम षटक घेऊन. शेवटचं आणि अंतिम षटक. 23 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. योगेश भालेकर आणि सूरज केने ही सलामीची जोडी मैदानात टिकून आहे. 3 जीवनदान सूरज केनेला मिळालेले आहेत. तिसरं अंतिम षटक घेऊन वैभव पाटील आलेले आहेत. पाहूया षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते की गोलंदाजी चांगली होते. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न करत नाहीये, फक्त एकच धाव. धावसंख्या होते ती 24. द स्ट्राईकला सजन सूरज केने. 3 जीवनदान त्याला मिळालेले आहेत. अजूनही एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये, फक्त 2 चौकार. एक तो नशिबाचा चौकार बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या मागे बॉल ट्रॅव्हल झाला होता. वैभव पाटील सूरज केनेसाठी. धावसंख्या आहे 24. फुलटॉस चेंडू, चेंडू टोलवलाय. हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. अतिशय सुरेख असा फटका, फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा इथे सूरज केने याने घेतलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढत आहे 30. वैभव पाटील पुन्हा एकदा. अतिशय सुरेख असा कटचा फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. संख्या 35. नवीन फलंदाज सुजित जाधव फलंदाजीसाठी आलेले आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलेला आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या होते 39. 0 धावसंख्येवर झेल सोडला होता सूरज केने. आता 27 धावांवर तो नाबाद आहे. एक नाही तर 3 झेल त्याचे सोडलेले आहेत. शेवटचा चेंडू या इनिंगचा. 39 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत वैभव सूरज केनेसाठी. ते मात्र सोडून दिलेला आहे चेंडू. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. धावसंख्या होती 40. सूरज केने नाबाद 27 धावांवर खेळत आहे. अगुट्याचा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 46. 33 धावा काढून नाबाद राहिले सूरज केने. एक झेल तुम्हाला किती महागात पडू शकतो याचं जिवंत उदाहरण या मॅच मध्ये आपण पाहिलेले आहेत. 47 धावांचं आव्हान असेल शेलूमाता वल या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर ट्रिपल एस गावदेवी चषक वेल्हे याच्यासाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक श्री उत्तम पाटील, श्री किशोर पाटील याचकडून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. हे चारही पारितोषिक आम्हाला उत्तम शेठ पाटील तसेच किशोर शेठ पाटील याचकडून आलेलं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज श्री सागर किसन पाटील याचकडून आलेले आहे. बेस्ट बॉलर संदीप पाटील याचकडून आलेला आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर विनायक श्रीधर पाटील याचकडून आलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तर पहिले सत्र संपलेले आहे. 46 धावा बनवल्या गेल्या आहेत यस्मित 11 भावाले बी या संघाने, आणि शेलूमाता वल संघासमोर 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॅट्समन पाठवायचे आहेत शेलूमाता वल. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे शेलूमाता वल या संघाची. जय झोटिंग देवरुंग संघाचा कर्णधार इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी इथे हजर पाहिजे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपली मॅच आहे विजयी संघाबरोबर. तर आपल्याला विनंती असेल इनिंग संपायच्या आत आपला कर्णधार इथे हजर पाहिजे नाणेफेक करण्यासाठी. तर 47 धावांचं आव्हान डोळ्यांसमोर खेळून सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. यतीन मडवी आणि आतिश भामरे, आणि सलामीचे गोलंदाज सूरज केने ज्याने 33 धावांची तुफानी खेळी, इथे वादली खेळी बघितली त्याची. 3 जीवनदान त्याला मिळाले होते.
त्यानंतर 33 धावा त्याने काढल्या आणि संघाला 46 धावापर्यंत नेऊन सोडलं 3 षटकामध्ये. स्ट्राईकला असतील आतिश भांबरे, नॉन स्ट्राईकला यतीन मडवी यांनी कमालीचे प्रदर्शन राहिले आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग त्याची राहिलेली आहे यतीन मडवी याची. सूरज केने पहिला चेंडू या इनिंगचा आतिश भांबरेसाठी. पहिला चेंडू पूल केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव, एक पेक्षा काही नाही आहे. एक धाव संख्येने श्री गणेश झालेला आहे. खातं उघडलेलं आहे आपल्या संघाचं आतिश भांबरे याने. पुन्हा एकदा सूरज केने राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र यतीन मडवीसाठी. यतीन मडवी आणि कमालीची फलंदाजी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. सूरज केने यतीन मडवीसाठी क्वार्टर फायनलचा हा सामना, अतिशय महत्त्वाचा हा सामना. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेतली होती, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताला गेला होता सूरज केने याच्याकडून. निर्धाव चेंडूची समाप्ती इथे झालेली आहे. सूरज केने पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. समोर यतीन मडवी. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेले आहेत. फक्त एक धाव, एक पेक्षा काही नाही. धावसंख्या होती ती 2. पहिल्या षटकात 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. 47 बनवायचे आहेत 3 षटकामध्ये. स्ट्राईकला आतिश भांबरे. 2 धावा धावपलकावर. संत सुरुवात पहिल्या 3 चेंडूवर झालेली आहे शिलमता वर्ल्ड संघाची. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू. ओव्हर पिच चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हरी खेळायचा होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू खालून राहिला, सबमरीन राहिला. निर्धाव चेंडू. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी करीत आहे. इथे मात्र व्हेरिएशन, गतीमध्ये थोडासा बदल केला होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅट वरून येते, चेंडू खालून जातो. इथे लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हरचा आतिश भांबरेसाठी. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउट करण्याचा चान्स आला होता. डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच विचार करावा लागला असता अंपायरला. हे मात्र षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 3 आणि फक्त 3. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 44. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 22 धावा बनवाव्या लागतील. समीकरण इथे मोठं झालेलं आहे, कारण पहिला ओव्हर अतिशय सुरेखरित्या हाताळलं गेलं होतं सूरज केने याच्या मार्फत. फक्त 3 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. आतिश भांबरे पुन्हा एकदा स्ट्राईकला. गोलंदाज विकास गवारे. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. अंपायरचा इशारा येतो लेग बाईज.
सारंगावचे महेंद्र पाटील यांनी जसमित 11 भावाले या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद महेंद्र पाटील साहेब. धावसंख्या होती ती 4. दुसऱ्या षटके मार्गस्थ आहे विकास गवारे गोलंदाजी करतो. स्ट्राईकला असले फलंदाज यतीन मडवी. यावेळेस चेंडू उचललाय, कनेक्शन तेवढे चांगले नाहीये. झेल सुटतोय सूरज केने याच्या हातून आणि जीवनदान मिळतो यतीन मडवी याला. 2 ने धावसंख्या होते ती 6. सूरज केने म्हणत तुम्ही माझ्या 2-3 झेल सोडल्या, एक तर सोडू शकतो. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॅट्समन साठी प्राइज ते बॅट आलेले आहेत. पुन्हा एकदा विकास गवारे मडवीसाठी. इथे मात्र हुक केलेला आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. जीवनदान मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर येथे षटकार ठोकलेला आहे यतीन मडवी यांनी. धावसंख्या होती ती 12. दुसरे षटके मार्गस्थ आहे विकास गवारे गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू टाकायचे बाकी आहेत. 47 धावांचं आव्हान आहे ते शेलूमाता ओव्हाल या संघासमोर. पुन्हा एकदा विकास गवारे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज यतीन मडवी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू हाताला गेला आहे. ते मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण योगेश भालेकर तिकडे होते. 2 धावा मात्र इथे घेतल्या गेलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 14. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. समोर फलंदाज यतीन मडवी याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू पायावरून आदळतोय. प्रश्न विचारला गेला होता अंपायरला, लेग पाईजचा इशारा येतोय. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15. 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 32 धावा. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं दिसेल. पुढच्या षटकामध्ये समीकरण बदलेल. विकास गवारे आतिश भांबरेसाठी 7 चेंडू 32 धावांची गरज. ते मात्र अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. तर मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 32 धावा. चला, जय झोटिंग देवरुंग संघाचा कर्णधार आणि विजयी संघाचा कर्णधार, या सामन्यातून जो विजयी होईल त्या संघाचा कर्णधार, देवरुंग संघाचा कर्णधार इथे येऊन राहायचा आहे. देवरुंग संघाचा कर्णधार आपण इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. गोलंदाज योगेश भालेकर आलेले आहेत शेवटचे षटक हाताळण्यासाठी. समोर फलंदाज यतीन मडवी, नॉन स्ट्राईकला आतिश भांबरे. 6 चेंडू 32 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल 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 सीमारेषे बाहेर. षटकार. पाच चेंडू 26 धावा. 5 चेंडूमध्ये 26 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे आणि आणखी एक चेंडू जाईल सीमारेषे बाहेर.
2 षटकार आलेले आहेत यतीन मडवी याच्या बॅट मधून. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत. 4 चेंडू 20 धावा. मॅच संपलेली नाही मित्रांनो, मॅच अजून बाकी आहे कारण यतीन मडवी खेळपट्टीवर आहे. लागोपाठ 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 4 मध्ये 20 बनवायचे आहेत अजून. यावेळेस सुद्धा तिसरा षटकार येतोय. आहेत 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. लागोपाठ 3 षटकार या ओव्हरमध्ये योगेश भालेकर सारख्या गोलंदाजाला यतीन मडवी यांनी लगावलेले आहेत. तीन चेंडू 14 धावांची गरज. 6 मध्ये 32 हव्या होत्या, आता 3 मध्ये 14. लागोपाठ 3 षटकार इथे मारण्यात आलेले आहेत योगेश भालेकरला. यतीन मडवी ऑन फायर. काय फलंदाजी होता यतीन मडवी याची. मला वाटते यतीन मडवीचा सुद्धा झेल सोडला होता. सूरज केनी याने झेल सोडला होता यतीन मडवी याचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडू. आणि सुटकेचा निश्वास मात्र इथे योगेश भालेकरने सोडला असेल. तर 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू 14 धावांची गरज. ते मात्र रनअप मध्ये चुकलाय योगेश भालेकर. 2 मध्ये 14 बनवायचे आहेत. 2 षटकार जरी मारून दिले तरी शेलूमाता वल हा सामना जिंकणार नाही. पण क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकते. आणि या सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे. आतिश भांबरे हा 5 चेंडू डॉट खेळलेला, इथे येतो वाईट. तर 2 चेंडू 13 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. 2 चेंडू 13 धावा. या सामन्यामध्ये तब्बल 9 चेंडू डॉट खेळलेले आहेत शेलूमाता वल हा संघ. आणि हा डॉट चेंडू कुठेतरी पराभवाच्या खाईच घेऊन जाणार शेलूमाता वल संघाला. खूप साऱ्या चुका झाल्या शेलूमाता वल संघाकडून. सूरज केनीला 3 जीवनदान मिळाले, त्यांनी 33 धावा बनवल्या. इथे मात्र सुरेख असा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. शेवटचा चेंडू आणि चला जय झोटिंग संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय झोटिंग देवरुंग. इथे मात्र चेंडू उडवलाय. शेवटच्या चेंडूवर येतो षटकार. आणि शेलूमाता वल या स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन भावाले बी. 6 धावांनी हा सामना चष्मित 11 भावाले बी हा संघ जिंकलेला आहे. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन. चला भावाली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
भावाली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. तसेच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सूरज केने आपण सुद्धा यायचं आहे. चला नाणेफेक करून घ्यायचं आहे. जय झोटिंग देवरुंग आणि जसमित 11 भाववाले बी या दोन संघादरम्यान. उत्तम पाटील आणि किशोर पाटील यांना विनंती असेल आपण या महत्त्वाच्या सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे आहे. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सूरज यासाठी देऊया. सूरज केने 33 धावांची वादली खेळली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. सूरज केने इज द मॅन ऑफ द मॅच. सूरज केने गोल्डन बॉय ऑफ द भिवंडी.